प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते, पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजे गणपतीच्या वाराच्या दिवशी येते, त्याला अंगारकी असे म्हणतात. मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने 7 वर्ष देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षीकडे घेऊन गेली. महर्षींनी आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला. महर्षींनी सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले. सवनची कठोर तपस्या पाहून माघ कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने 8 हातांच्या रूपात सवनला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता. विविध शस्त्रांनी सजलेले 1000 सूर्यांपेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाले. भगवान गणपतीने सवनला वरदान मागण्यास सांगितले. तिन्ही लोकांमध्ये त्यांचं नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवननी केली. गणरायाने स्मित हास्य करीत सवनची इच्छा पूर्ण केली. तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. सवनने एक भव्य मंदिर बांधले आणि भगवान गणपतीची 10 हातांची मूर्ती स्थापित केली. त्या मूर्तीचे नामस्मरण मंगलमूर्ती असे केले. जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते.